ठीक आहे, आपण बायोटेक्नॉलॉजी प्रोसेसेस अँड ऍप्लिकेशन्स पाहू. आता काय आहे या चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली ते आपण स्टार्ट करू. ओके, सो काय आहे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे पहिल्यांदा तर बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन पाहणं अगत्याचं ठरेल. ही डेफिनेशन आपण पाहू, बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन काय आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू, एक्झॅक्टली आपल्या चॅप्टर कडे येऊ. बायोटेक्नॉलॉजी काय आहे तर बायोटेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली डील्स विथ टेक्निक्स युजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर देअर एन्झाइम्स, प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस युजफुल टू ह्युमन बीइंग्स. ह्युमन बीइंग्सच्या वापरासाठी कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एन्झाइम्सचा किंवा त्याच्या प्रोडक्ट्सचा किंवा त्याच्या ज्या काही प्रोसेसेस असतील त्यांचा वापर करून घेणं म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. म्हणजे फॉर happiest of the humankind, the technical tools used in a biology is called as a biotechnology असं सर्वसाधारणपणे मानलं गेलं. आता ही एवढीच डेफिनेशन आहे का बायोटेक्नॉलॉजीची? तर नाही, बायोटेक्नॉलॉजीच्या आणखी काही डेफिनेशन्स आहेत. जुन्या पुस्तकात फक्त युरोपियन फेडरेशननी जी बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन दिली होती तेवढी एक बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन होती. पण आता नवीन पुस्तकाप्रमाणे आपल्याला काय करायचंय तर नवीन पुस्तकाप्रमाणे इतर डेफिनेशन्स आपल्याला पाहिजे. तर इतर डेफिनेशन्स कोणत्या आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या ते आपण पाहत जाऊ. युरोपियन फेडरेशन काय करतं, आधी युरोपियन फेडरेशनची डेफिनेशन कोणती आहे ती आधी पाहून घेऊ आणि मग बाकीच्या डेफिनेशन्स कडे आपण जाऊ. युरोपियन फेडरेशन काय सांगतं आपल्याला, बायोटेक्नॉलॉजी is defines biotechnology as the integration of natural science and organisms, cells, parts thereof and molecular analogs for products and services. मग नॅचरल सायन्सचं इंटिग्रेशन करणे कोणाबरोबर तर ऑर्गॅनिझम्स बरोबर, सेल्स बरोबर किंवा जे सेल्युलर पार्ट्स असतील त्यांच्या बरोबर, आणि ते इंटिग्रेशन करून सर्वसाधारणपणे त्यांच्या मॉलिक्युलर अॅनालॉग्स किंवा त्यांच्या प्रोडक्ट्स तयार करणे आणि ते प्रोडक्ट्स ह्युमन सर्व्हिस किंवा माणसासाठी सर्वसाधारणपणे त्यांचा काय करणे, यूज करणे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असं सर्वसाधारणपणे मानलं गेलं. आता ठीक आहे, हे झालं, ही झाली युरोपियन फेडरेशनची डेफिनेशन. पण युरोपियन फेडरेशन व्यतिरिक्त आणखी काही डेफिनेशन्स आहेत का ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरतं. मग आणखी काय डेफिनेशन्स आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या, तर बायोटेक्नॉलॉजीच्या काही सब कॅटेगराइज डेफिनेशन्स पण करता येतात. आता कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या ते आपण थोडक्यात पाहू. युरोपियन फेडरेशनची ऑलरेडी आपण पाहिली आहे. तसंच ओईसीडी पण बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन करतो. ओईसीडी काय आहे तर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. ती ही या स्लाइड मध्ये आलेली नाहीये ती डेफिनेशन नीट लक्षात ठेवून ऐकायची. ओईसीडी काय सांगतं, बायोटेक्नॉलॉजी इज द application of scientific and engineering principles to the processing of materials by biological agents to provide goods and services. Simply, interaction between biological sciences and technology. Biological sciences आणि इंजिनिअरिंग टूल्सचा इंटरॅक्शन करणे आणि त्यातनं अशा काही प्रोसेसेस, असे काही मटेरियल्स डेव्हलप करणे की जे ह्युमन बीइंग साठी काय असतील, युजफुल असतील, असं सर्वसाधारणपणे ओईसीडीनी मांडलेली डेफिनेशन होती. आवाज येतोय सर्वांना? हो सर. चालेल. ओईसीडीची आणखी एक डेफिनेशन प्रसिद्ध आहे. ओईसीडीने काय सांगितलं होतं, आणखी एक डेफिनेशन त्यांनी केली होती ती म्हणजे बायोटेक्नॉलॉजी इज द ऍप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऍज वेल ऍज पार्ट्स, प्रोडक्ट्स, मॉडेल्स thereof to alter living or non-living materials for the production of knowledge, goods and services. ही पण OECD ने मांडलेली एक डेफिनेशन आपल्याला विचारात घ्यायला लागते. सर्वात सोपी बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन आपल्याला काय करता येईल, बायोटेक्नॉलॉजी deals with the techniques of using live organisms or their enzymes or products and processes useful to humans. म्हणजे सर्वसाधारणपणे टेक्नॉलॉजिकल आणि नॅचरल प्रोडक्ट्सचा, नॅचरल सायन्सेसचा मिलाप करून आणि त्यातनं लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज करून त्याच्यापासून मिळणाऱ्या गुड्स, सर्व्हिसेस आणि नॉलेज आपण आपल्या फायद्यासाठी यूज करणे, अशी आपल्याला सर्वसाधारणपणे बायोटेक्नॉलॉजीची काय करता येईल, डेफिनेशन करता येईल. आता मुळात म्हणजे बायोटेक्नॉलॉजीची थोडीशी हिस्ट्री आपल्याला काय करायला लागेल, पाहायला लागेल. पुढच्या स्लाइड मध्ये हिस्ट्री नाहीये त्यामुळे आपण त्याच्याकडे जाणार नाही आहोत. हिस्ट्रीकडे आधी थोडंसं जाऊ आपण. बायोटेक्नॉलॉजीची हिस्ट्री काय आहे, म्हणजे
हाऊ द कन्सेप्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी एक्झॅक्टली इव्हॉल्व्ड. बायोटेक्नॉलॉजीची कन्सेप्ट कशी इव्हॉल्व्ह झाली ते आपल्याला थोडंसं पाहायला लागेल. ते पुढच्या स्लाइड मध्ये नाहीये, आपण आधी ते तोंडी पाहून घेऊ. आता बायोटेक्नॉलॉजी ही टर्म पहिल्यांदा कोणी शोधून काढली असं मानलं जातं तर एक हंगेरियन शास्त्रज्ञ होता. हंगेरियन ऍग्रिकल्चरल इंजिनियर म्हणता येईल त्याला. ऍग्रिकल्चर मध्ये तो वेगळे वेगळे प्रयोग करत होता. कार्ल एरिकी. 1919 साली त्यांनी पहिल्यांदा बायोटेक्नॉलॉजी ही कन्सेप्ट किंवा बायोटेक्नॉलॉजी ही टर्म शोधून काढली किंवा जगाला दिली. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय थोडक्यात. त्यांनी काही स्लॉटर हाऊसेस बांधले. स्लॉटर हाऊसेस म्हणजे काय तर थोडक्यात कत्तलखाने. अँड अ फार्म फॉर थाउजंड्स ऑफ पिग्स. सर्वसाधारणपणे 1000 डुकरांना पाळण्यासाठी आणि त्यांची कत्तल करण्यासाठी त्यांनी स्लॉटर हाऊस उभारले. आणि सर्वसाधारणपणे त्या स्लॉटर हाऊसेस मध्ये त्यांनी सर्वसाधारणपणे 1,00,000 डुकर एका वर्षात तयार करून दाखवले. लक्षात घ्या, डुक्कर खाण्याची पद्धत आहे तिकडे, म्हणजे ते पिग्स खाल्ले जातात विदेशात. त्यासाठी त्यांनी काय केलं तर स्लॉटर हाऊस उभारले फार्म मध्ये आणि 1000 डुकरांपासून सुरुवात केली तर एक वर्षात त्यांची संख्या लाखापर्यंत नेली. आणि त्यामुळे त्यांनी त्याला काय म्हटलं, त्यांनी त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हटलं. त्यांनी सिम्पली बायोटेक्नॉलॉजी कशी सांगितली, बायोटेक्नॉलॉजी वॉज द प्रोसेस ऑफ अपग्रेडिंग द रॉ मटेरियल्स बायोलॉजिकली. म्हणजे रॉ मटेरियल्सचं बायोलॉजिकली अपग्रेडेशन करणे म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असं त्यांनी सांगितलं. आता हे का करायचं, बिकॉज इट इज सोशियली युजफुल. हे सोशियली युजफुल आहे, म्हणजे जशी लोकसंख्या वाढत जाईल तस तसे अन्नधान्याची कमतरता भासत जाईल. म्हणून अन्नधान्याचं काय करायचं, रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन चांगल्या पद्धतीच्या उच्च दर्जाच्या आणि उच्च क्वालिटी उच्च क्षमतेचं प्रोडक्शन देणाऱ्या पदार्थांमध्ये करण्यात यावं असं त्यांनी मांडलं. आणि त्याला त्यांनी काय दिलं, सिम्पली बायोटेक्नॉलॉजी असं नाव दिलं. मग बायोटेक्नॉलॉजी दोन प्रकारे डिव्हाइड करता येते किंवा दोन प्रकारे तिचं डिव्हिजन करता येतं. एक आहे ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि एक आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये फरक काय आहे ट्रेडिशनल वन मध्ये आणि मॉडर्न वन मध्ये ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरतं. आता ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, सर्वसाधारणपणे एक डिफरन्स आपल्याला पाहावा लागतो. ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी आपण कधीपासून युज करतोय तर आपण जसंही कर्ड बनवायला लागलो, अगदी मॉडिफिकेशन करायला लागलो फूडचं थोड्याफार प्रमाणात, तेव्हापासून आपण बायोटेक्नॉलॉजीचा युज करतो. मग साधा हिशोब आहे, दुधापासून दही तयार करणे हे पण बायोटेक्नॉलॉजीचा एक काय आहे, इट्स अ पार्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याला आपण ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. त्याच्यामध्ये नॅचरल ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात मॉडिफिकेशन करण्यासाठी फूडचं किंवा फूड प्रोडक्ट्सचं. आता त्याचे अर्ली एक्झाम्पल्स जर आपण पाहिले तर अर्ली एक्झाम्पल्स काय होते, चीज बनवणे, योगर्ट बनवणे, ब्रेड बनवणे, बियर बनवणे किंवा वाईन बनवणे, हे अर्ली एक्झाम्पल्स आहेत बायोटेक्नॉलॉजीचे. आणखी काही ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजीच्या टेक्निक्स नंतरच्या काळात विकसित झाल्या. त्याच्यामध्ये मग सिलेक्टिव्ह ब्रीडिंग असेल, हायब्रिडायझेशन असेल, म्युटाजेनेसिस असेल, पण हे नॅचरली केलं गेलं. हे कसं केलं गेलं, नॅचरली केलं गेलं. त्याला आपण ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हटलं. आणि ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी मध्ये मग फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग, फूड प्रोसेसिंग, टिश्यू कल्चर या काही गोष्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या. पण बायोटेक्नॉलॉजी नुसती तेवढेच डील करते का, तर नाही. 1970च्या आधीचा बायोलॉजीचा एरा हा ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजीचा मानला जातो. 1970च्या आधी, 1970-71च्या आधी ज्या काही टेक्निक्स बायोलॉजीमध्ये यूज केल्या जात होत्या त्यांना ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजीच्या टेक्निक्स म्हटलं गेलं. पण 1970 नंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला मॉडिफिकेशन दिसून आलं आणि तिथनं मॉडर्न एरा बायोटेक्नॉलॉजीचा झालेला दिसून येतो आपल्याला. मग आता हा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा एरा कोणता आहे, तर मॉडर्न बायोटेक काय काय इन्व्हॉल्व्ह करतं, त्याच्यामध्ये जीन मॅनिप्युलेशन हे टेक्निक येतं, त्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग हे टेक्निक येतं, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असेल हे टेक्निक येतं, स्ट्रक्चरल जिनॉमिक्स असेल, नंतर स्ट्रक्चरल जिनॉमिक्सचा यूज करून जेनेटिक मॉडिफिकेशन असेल, डीएनए मॉडिफिकेशन असेल, नंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचाच यूज करून काय करणं, तर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस इव्हॉल्व्ह करणं, हे सर्वसाधारणपणे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचे काय येतात, भाग येतात. आता मग मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मधली सर्वात महत्वाची जर कुठली टेक्निक आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायची असेल तर ती आहे आरडीएनए टेक्नॉलॉजी. पण मग ही आरडीएनए टेक्नॉलॉजी सर्वसाधारणपणे कशी डेव्हलप झाली ते पाहण्याआधी आपण बायोटेक्नॉलॉजी कुठल्या कुठल्या अस्पेक्ट्सला टच करते ते आपण एकदा थोडक्यात पाहून घेऊ. मग बायोटेक्नॉलॉजी डील्स विथ मायक्रोब मेडिएटेड प्रोसेसिंग. म्हणजे मग जे काही लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आता इथे ट्रेडिशनल वन आणि मॉडर्न वन असा आपण डिफरन्स करत नाही. बायोटेक्नॉलॉजी काय काय करू शकते किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात ते आपण पाहतोय.
मग याच्यामध्ये मायक्रोब मेडिएटेड प्रोसेसेस आहेत. त्यामुळे सिम्पली कर्ड बनवण्यापासून तर कॉम्प्लेक्स वाईन बनवण्यापर्यंतच्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये काय होतात, इन्व्हॉल्ड होतात. म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणे असेल किंवा द्राक्षापासून वाईन तयार करणे असेल किंवा बार्लीपासून बियर तयार करणे असेल, इट्स अ पार्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तसंच इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी प्रोग्राम अलीकडच्या काळात राबवले जातात. जे अपत्य स्टराईल असतात म्हणजे ज्यांना वंध्यत्वाचा त्रास असतो त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशन द्वारे बेबी प्राप्त करता येतो. त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. आवाज येतोय ना? रिप्लाय द्या रे, आवाज येतोय का? हो सर. आता आपण रेग्युलर स्लाइडवर आहोत. समोर स्क्रीनवर जी स्लाइड दिसते ना, स्क्रीनवर स्लाइड, त्या स्लाइडवर पाहतोय आपण इन विट्रो फर्टिलायझेशन हे एक मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचं टेक्निक आहे. ते पण आपण यूज करतो बायोटेक्नॉलॉजी मध्ये. नंतर सिंथेसिस अँड युझिंग ऑफ अ जीन, जीनचं आर्टिफिशियल सिंथेसिस आजच्या काळात शक्य झालेलं आहे. ते पण आपण काय करत असतो, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मध्ये यूज करत असतो. नंतर प्रिपरेशन ऑफ डीएनए व्हॅक्सिन्स, अलीकडच्या काळात डीएनए व्हॅक्सिन्स असतील, आरएनए व्हॅक्सिन्स असेल, बरोबर आहे की नाही, हे मोठ्या प्रमाणावर तयार केले जायला लागले. तुम्ही ते पाहिलंच आहे, करोनाच्या काळातही त्याच्या न्यूज तुमच्या कानावर आलेल्या आहेत की डीएनए व्हॅक्सिन असेल, आरएनए व्हॅक्सिन असेल असं म्हटलं गेलं. तर हे डीएनए व्हॅक्सिनचं प्रोडक्शन आहे, हे पण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा एक काय आस्पेक्ट आहे किंवा भाग आहे. as well as it is useful in correcting a defective gene. जे काही डिफेक्टिव्ह जीन्स असतील की जे जेनेटिक सिंड्रोम्स, जेनेटिक आजार घडवून आणतात, त्यांचं करेक्शन करणे हाही एक बायोटेक्नॉलॉजिकल पार्टचा आस्पेक्ट असू शकतो असं मानलं जातं. हा सर्वसाधारणपणे बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. मग प्रिन्सिपल्स कोणते आहेत सर्वसाधारणपणे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचे कोर टेक्निक्स कोणते आहेत, दोन महत्वाचे, त्या कोर टेक्निक्सला आपल्याला पाहिजे. मग या कोर टेक्निक्स मध्ये पहिला तर सर्वात महत्वाचा आस्पेक्ट आहे जेनेटिक इंजिनिअरिंगचा. मग जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं, दिस इज अ टेक्निक इन विच, आता लक्षात घ्या मी काही स्लाइड्स या जुन्या जशा तशा ठेवल्या आहेत कारण त्या नवीन सिलेबस मध्ये पण आहेत, त्यांच्या सकट मी अप्लाय करतोय. या व्यतिरिक्त नवीन सिलेबसच्या ज्या नोट्स असतील त्या तुम्हाला ग्रुपवर मिळत जातील, यथावकाश मिळून जाईल पूर्ण नोट्स. ओके, सो ते पण मी तुम्हाला शिकवतोय बाय दी बाय. जे स्लाइड्स नाही आहेत, स्लाइड्स व्यतिरिक्त पण मी घेतोय, त्यामुळे ते लक्ष द्यायचंय. ओके, सो जेनेटिक इंजिनिअरिंगचा जो पार्ट आहे तो मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा कोर पार्ट आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, डीएनए आणि आरएनए अल्टर केले जातात. सर्वसाधारणपणे त्यांचे जेनेटिक बेसिस अल्टर करून सर्वसाधारणपणे आपण ते होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करतो डिझायरेबल चेंजेस घडवून आणण्यासाठी. आणि ते डिझायरेबल चेंजेस हे फिनोटिपिकली घडतात. सॉरी, आपण चेंजेस जिनोटिपिकली करतो पण आपल्याला चेंजेस हे फेनोटिपिकली काय होतात, ऑब्झर्व होतात. आपल्याला ते फेनोटिपिकली हवे असतात, फंक्शनल हवे असतात. सेम वे दुसरा जो महत्वाचा पार्ट आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा किंवा कोर टेक्निकचा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा, तो आहे मेंटेनन्स ऑफ स्टराईल अँबियन्स. मग याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग प्रोसेसेस इन्व्हॉल्ड असतात ज्याच्यामध्ये डिझायर्ड मायक्रोब्स किंवा युकॅरियोटिक सेल्स लार्ज क्वांटिटी मध्ये ग्रो केल्या जातात आणि त्या अँटीबायोटिक्सचं प्रोडक्शन असेल, व्हॅक्सिनचं प्रोडक्शन असेल, एन्झाईम्सचं प्रोडक्शन असेल, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रोडक्शन मध्ये यूज केल्या जातात. हे दोन सर्वात महत्वाचे कोर अस्पेक्ट्स आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या. या कोर अस्पेक्ट्सचा विचार करता त्याच्यामध्ये आपण आणखी काही टेक्निक्स यूज करतो, त्या आहेत ट्रेडिशनल हायब्रिडायझेशन टेक्निक. ट्रेडिशनल हायब्रिडायझेशन टेक्निक आता आपण बऱ्यापैकी काय केली आहे, टार्गेट स्पेसिफिक केली आहे. टार्गेट ऑर्गॅनिझम्सला आपण काय करत असतो, आयसोलेट करतो आणि डिझायरेबल जीन्स इंट्रोड्यूस करत असतो. दुसरा आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग असेल, डीएनए इंजिनिअरिंग असेल किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, पीस ऑफ डीएनए घेऊन त्याच्यापासून मल्टिप्लिकेशन करवतो आणि जो डीएनए इनहेरिटेबल कॅरेक्टर दाखवतो, विशेषतः फंक्शनल कॅरेक्टर दाखवतो, जे डिझायरेबल कॅरेक्टर असतो ऑब्व्हियसली, ते डिझायरेबल कॅरेक्टर आपण होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये इंट्रोड्यूस करण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. हा एक कोर पार्ट आहे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा. आता मग ठीक आहे, हे बायोटेक्नॉलॉजिकल अस्पेक्ट्स आहेत. मग बायोटेक्नॉलॉजीतला सर्वात महत्वाचा जो कोर भाग आपल्याला पाहायचा आहे याच्यामध्ये, तो आहे आरडीएनए टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय,
तर कॉम्बिनेशन ऑलरेडी असतं, त्याच्यामध्ये आपण काय करतो, सॉर्ट ऑफ चेंजेस करतो, त्याला आपण रिकंबाईन म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग ही रिकॉम्बिनेशन टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी डेव्हलप कशी झाली ते या स्लाइड मध्ये नाहीये ऑलरेडी आलेलं. बघून घेऊ आपण पुढच्या स्लाइड मध्ये आहे आलेलं आहे. याच्यात हिस्ट्रीचा पार्ट थोडासा आलेला आहे. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची आयडिया कोणी पुट फोर्थ केली, तर पहिल्यांदा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची आयडिया इट इज प्रपोज्ड बाय पीटर लोबान with A. Del Kessar in Stanford University at Department of Biochem. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये पीटर लोबान आणि ए डेल केसर यांनी पहिल्यांदा ही आयडिया जगासमोर मांडली की रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी होऊ शकते, डीएनएचं रिकॉम्बिनेशन करता येऊ शकतं. आवाज येतोय का? रिप्लाय द्या फक्त पटकन. हो सर, येतात. मग यांनी सर्वसाधारणपणे ही जी आयडिया मांडली पीटर लोबान आणि एडेल कॅसरनी, त्या आयडियावर काम केलं स्टॅनली कोहेन आणि हर्बर्ट बायरनी. हर्बर्ट बायर आणि स्टॅनली कोहेननी एक प्लाझमिड, नेटिव्ह प्लाझमिड घेतला साल्मोनेला टायफिमेरियम मध्ये आणि अँटीबायोटिक रेझिस्टन्स डेव्हलप करून दाखवला फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा यूज करून. मग त्यांनी काय केलं एक्झॅक्टली, they first links a GNA of antibiotic resistance with native plasmid of Salmonella typhimurium. त्यांनी काय केले, अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन उचलले आणि ते साल्मोनेला टायफिमेरियमची जी एक नेटिव्ह प्लाझमिड होती तिच्यामध्ये इंट्रोड्यूस केले आणि ती प्लाझमिड धरली आणि साल्मोनेला टायफिमेरियम मध्ये इन्सर्ट केली. ही साल्मोनेला टायफिमेरियम मध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्या साल्मोनेला टायफिमेरियम मध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स काय झाला, अकर झाला आणि ते चेंजेस आकार झाल्यामुळे तो साल्मोनेला काय दाखवायला लागला, अँटीबायोटिकला रेझिस्ट करायला लागला. हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झाल्यानंतर सर्वसाधारणपणे म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा थरली चेंज होतो फ्रॉम वन पीस ऑफ डीएनए टू अनदर पीस ऑफ डीएनए. हे त्यांच्या लक्षात आलं की आपण काय करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो जिनोम. आणि मग त्याच टेक्निकला म्हटलं गेलं द टेक्निक ऑफ मॅनिप्युलेटिंग जिनोम. म्हणजे जिनोम मध्ये आपण हवे तसे बदल काय करू शकतो, घडवून आणू शकतो. त्यालाच पुढे काय नाव पडलं, टेक्निक ऑफ मॅनिप्युलेटिंग जिनोम. आणि त्यालाच स्टँडर्ड भाषेमध्ये म्हटलं जातं रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. म्हणजे डीएनएचं रिकॉम्बिनेशन करणे, कुठल्या तरी एका ऑर्गॅनिझमच्या डीएनएचं रिकॉम्बिनेशन करणे असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय होतं, फेनोटाइप जनरली आपल्याला डिझायरेबल कॅरेक्टर्स पर्यंत चेंज करता येतो. आपल्याला जसं डिझायर्ड कॅरेक्टर असेल फेनोटाइप कॅरेक्टर, तसं आपल्याला चेंज करता येतो. उदाहरणार्थ आपल्याला जर समजा गहू हा जास्त जाड हवा असेल, सीडकोट त्याचा कमी हवा असेल, तर ते आपल्याला डिझायरेबल कॅरेक्टर. तसा गहू आपल्याला हायब्रिडायझेशन किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने तयार करता येणं काय झालेलं आहे, शक्य झालंय. म्हणूनच आपण वेगळ्या वेगळ्या प्रजाती नंतरच्या काळात शोधू शकलो, मग त्या प्राण्यांच्या असो किंवा मग फूड ग्रेन्सच्या असो. तर हे ह्युमन गुड्स आणि सर्व्हिसेस साठी करणं महत्वाचं होतं आणि त्यामुळेच या बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेस इन्व्हॉल्व्ह झाल्या याच्यामध्ये. आणि त्यामुळेच जगाची लोकसंख्या एकेकाळी खूप कमी होती तरी जगात उपासमार जास्त व्हायची. आणि आजची जगाची लोकसंख्या पाहिली म्हणजे उदाहरणार्थ अगदी भारताचं आपण उदाहरण घेऊ. आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा 33 ते 40 कोटीच्या घरात लोकसंख्या होती आणि त्या लोकसंख्येला सुद्धा पोटभर पोसायला भारत सरकारकडे धान्य नव्हतं. आणि आजच्या काळात करोना सारखी आपत्ती आल्यावर भारत सरकार फ्री मध्ये धान्य वाटू शकतं. हे का झालं? इट इज बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स युज्ड इन ऍग्रिकल्चर. त्यामुळे ऍग्रिकल्चरचं प्रचंड प्रमाणात काय झालं, वाढ झाली ऍग्रिकल्चरल याच्यामध्ये, प्रोडक्शन मध्ये. जमीन वाढली नाही भारताची, पण ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये काय झाली, प्रचंड वाढ झाली. आणि त्या वाढीमुळे एवढ्या सगळ्या लोकांना पोचणं शक्य झालं. म्हणजे आपण काय केला, तर डिझायरेबल कॅरेक्टर घेऊन फेनोटाइप चेंज करून दाखवला. कशाद्वारे? तर आधी जिनोटाइप चेंज केला. मग जिनोटाइप चेंज करण्यासाठी आपण काय केलं, तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी यूज केली. मग एक्झॅक्टली याच्यामध्ये आता रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे इथे मांडलेलं नाहीये फारसं. इथे हिस्ट्री मांडलेली आहे स्लाइड्स मध्ये, पण रिकॉम्बिनंट व्हॉट इज एक्झॅक्टली द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी हा जर मुद्दा आला तर तो इथे मांडलेला नाहीये. तो नवीन पुस्तकात त्यांनी घेतलाय, त्यामुळे मी तो माझ्या पद्धतीने तुम्हाला तोंडी सांगतो. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काय आहे. तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली जर आपल्याला डिफाईन करायची झाली तर द जॉईनिंग of together of DNA molecules from different organisms and inserting it into a host organism to produce new genetic combinations that are of value to science, medicine, agriculture and industry. मग कोण जॉईनिंग करायचं, कुठल्या तरी दोन जिनोम मध्ये, दोन ऑर्गॅनिझम्सच्या दोन जिनोम्सचं
आणि त्याचा उपयोग, त्या जेनेटिक कॉम्बिनेशनचा उपयोग आपल्या सायंटिफिक स्टडीज साठी असेल, मेडिसिनल स्टडीज असेल, ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीच्या यूज साठी असेल, तो करून घ्यायचा. याला काय म्हटलं गेलं तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी म्हटलं गेलं. मग रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या बेसिक स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये पहिलं आहे आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. मग आयसोलेटिंग अ जिनॉमिक डीएनए ऑफ डोनर, त्यालाच म्हटलं गेलं आयसोलेटिंग जिनॉमिक डीएनए ऑफ अ डोनर. मग म्हणजे काय, द फर्स्ट अँड इनिशियल स्टेप आहे ही रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची, ज्याच्यामध्ये आपण डोनर सेल मधला डिझायर्ड डीएनए मॉलिक्यूल काय करतो, आयसोलेट करतो प्युअर फॉर्म मध्ये, आणि इतर मायक्रोमोलिक्युल्स त्याच्यातनं काय करून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप काय आहे, त्या डीएनएचं फ्रॅगमेंटेशन, मीन्स कटिंग द जीन ऍट द रेकॉग्निशन साइट्स. ज्या डीएनएच्या रेकॉग्निशन साइट्स असतील तिथे वेगळे वेगळे कट द्यायचे. आता हे कट देण्यासाठी आपल्याला माहिती आहे एन्झायमॅटिक प्रोसेसेस यूज करावे लागतात आणि रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स यूज करावे लागतात. विशेषतः रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस यूज करायला लागतात. हे these restriction endonucleases acts as a molecular scissors. मग हे restriction enzymes काय करतात, व्हेरियस साइट्स ज्या आहेत, डिझायर्ड साइट्स ज्या असतात पर्टिक्युलरली, त्यांना रेकॉग्निशन साइट्स म्हणतात. या रेकॉग्निशन साइट्स वर ते काय करतात, त्या जिनोमला 3 प्राइम आणि 5 प्राइम अशा ती दोन स्टिकी एंड्स मध्ये कट करून देतात, आणि त्यामुळे त्या डीएनएचं काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं. आवाज येतोय का? मला रिप्लाय द्या पटकन. हो सर. चालेल. तिसरं जे आहे, स्क्रीनिंग द फ्रॅगमेंट्स फॉर डिझायर्ड जीन. आता स्क्रीनिंग कसं करतो आपण सर्वसाधारणपणे, तर या स्क्रीनिंगच्या आधी आपण थोडक्यात काय करत असतो, पर्टिक्युलरली स्क्रीनिंग करताना आपण त्याचं सर्वसाधारणपणे ऍम्प्लिफिकेशन करतो आधी. नुसतं स्क्रीनिंग केलं जातं का, तर नाही, तर पहिल्यांदा आधी ऍम्प्लिफिकेशन केलं जातं की आपल्याला मोलेक्युल कोणते हवे आहेत त्याच्यात. मग हे ऍम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपण पीसीआर टेक्निक्सचा यूज करतो. कसला यूज करतो? पीसीआरचा, पॉलिमरेज चेन रिएक्शनचा. आणि त्यातनं जे आपल्याला फ्रॅगमेंट्स हवे आहेत ते फ्रॅगमेंट्स आपण स्क्रीन करून घेतो, किंवा ते डीएनए मोलिक्यूल आपण काय करतो, स्क्रीन करतो, बाजूला काढतो थोडक्यात, की जे आपल्याला नंतर वेक्टर थ्रू होस्ट सेल मध्ये इन्सर्ट करायचे आहेत. आपल्याला जे स्पेसिफिक जीन हवे आहेत त्यांना आपण डिझायर्ड जीन म्हणतो. पुढचा मुद्दा आहे तो इन्सर्टिंग द फ्रॅगमेंट्स इनटू अ क्लोनिंग वेक्टर्स. मग आपण काय करतो, हे जे फ्रॅगमेंट्स आहेत, जो कट डीएनए आहे, जे फ्रॅगमेंट्स आपण घेतले, ते डीएनए लायगेज नावाचं एन्झाइम आपण यूज करतो, आणि त्याद्वारे आपण ते कशामध्ये इन्सर्ट करतो, तर व्हेक्टर्स मध्ये इन्सर्ट करतो. मग व्हेक्टर्स 3 प्रकारचे असतात, प्लाझमिड्स असतात, कॉस्मिड्स असतात आणि फाज असतात, बॅक्टेरियोफाजेस. मग याच्यातले प्लाझमिड कशासाठी वापरतो, कॉस्मिड कशासाठी वापरतो, ते सगळं आपल्याला पुढच्या मुद्द्यांमध्ये पाहायचं आहे. आता फक्त लक्षात ठेवा की हे 3 व्हेक्टर्स आपण यूज करतो, म्हणजे डायरेक्ट एखाद्या ऑर्गॅनिझम मधनं डीएनए काढून दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये तो टाकता येत नाही. त्यासाठी व्हेक्टर्स लागतात, अँड दीज व्हेक्टर्स आर नथिंग बट प्लाझमिड्स, कॉस्मिड्स और बॅक्टेरियोफाजेस. मग हे क्लोनिंग व्हेक्टर्स आपण यूज करत असतो. मग हे क्लोनिंग व्हेक्टर्स मध्ये डीएनए टाकल्यानंतर, एकदा तो डीएनए, जो डिझायर्ड डीएनए, तो क्लोनिंग व्हेक्टर मध्ये टाकल्यानंतर त्या डीएनए मॉलिक्यूलचं लायगेशन करतो डीएनए लायगेज एन्झाइमच्या माध्यमातून. आणि मग हा जो रिकॉम्बिनंट वेक्टर आहे, दिस रिकॉम्बिनंट वेक्टर इज इंट्रोड्यूस टू कॉम्पिटंट होस्ट सेल. मग हा रिकॉम्बिनंट वेक्टर आपण जी कॉम्पिटंट होस्ट सेल असेल, जिच्यामध्ये आपल्याला डिझायर्ड चेंजेस घडवून आणायचे त्या डिझायर्ड जीनच्या माध्यमातून, तो जीन त्या सेलमध्ये उचलून टाकतो. त्याला आपण काय म्हणतो, इंट्रोड्युसिंग रिकॉम्बिनंट वेक्टर इनटू अ कॉम्पिटंट होस्ट सेल. होस्ट सेल मध्ये आपण त्याला सोडतो, त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग या ट्रान्सफॉर्म सेलचं आपण काय करतो, कल्चरिंग करतो. त्यांच्या मल्टिपल कॉपीज आपण डिझायर्ड फ्रॅगमेंट ऑफ जीन सह काय करतो, आयसोलेट करतो. मल्टिपल कॉपीज आधी ग्रो करवतो, आणि मग त्याच्यापासून आपण डिझायर्ड जीन आयसोलेट करतो, आणि तो आणखी मल्टिपल कॉपीजला इन्फेक्ट करेल अशी व्यवस्था करतो, जेणेकरून आपल्याला लार्ज नंबर ऑफ सेल्स मिळतात, कॉम्पिटंट होस्ट सेल, की ज्या आपल्याला पाहिजे तसे प्रोडक्ट्स काय करू शकतात, तयार करू शकतात, आपल्याला पाहिजे असलेले प्रोडक्ट्स तयार करू शकतात. या सर्वात महत्वाच्या 6 स्टेप्स आहेत की ज्या आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये काय केल्या जातात, इफेक्टिव्हली यूज केल्या जात असतात, हे लक्षात ठेवायचं. शेवटची जी स्टेप आहे ती ट्रान्सफॉर्म जी सेल असते आपली होस्ट सेल, तिला आपण एक्सप्रेस होऊ देतो, तिचं एक्सप्रेशन होऊ देतो, म्हणजे विशेषतः तिला प्रोटीन सिंथेसिस करू देतो.
मग आपल्याला तिच्यापासून जे पाहिजे ते आपण आयसोलेट करू शकतो. आपल्याला अँटीबायोटिक पाहिजे असेल तर अँटीबायोटिक आयसोलेट करू शकतो, किंवा इतर काही सेकंडरी मेटाबोलाइट तिचं हवं असेल तर ते आपण काय करू शकतो, आयसोलेट करू शकतो. या सर्वात महत्वाच्या बेसिक स्टेप्स आहेत आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या, या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता या स्टेप्स आहेत, ठीक आहे, या स्टेप्स यूज केल्यानंतर आपल्याला एक कळलं पाहिजे की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी वापरू शकतो. म्हणजे द टूल्स ऑर द इन्स्ट्रुमेंट्स विच आर युज्ड इन आरडीएनए टेक्नॉलॉजी. आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये आपण कुठले कुठले टूल्स वापरू शकतो. त्याच्यातला पहिला टूल आहे एन्झाइम्स. कुठले एन्झाइम्स आपल्याला लागतील आरडीएनए टेक्नॉलॉजीचं वापर करण्यासाठी ते आपल्याला पाहिजे. एन्झाइम सर्वात महत्वाचे 5 प्रकारचे एन्झाइम्स आपल्याला आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये लागत असतात. जर कट झालं तर जॉईन करायचंय, रिजॉईन करायचं. जर लेक्चर थोडंसं राहून गेलं अर्धवट तर पुन्हा रिजॉईन करणार. आता एन्झाइम्स कोणते कोणते लागतात, तर पहिलं एन्झाइम सर्वात महत्वाचं, मागेच आपण त्याचं नाव घेतलं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करतो, तर रेस्ट्रिक्शन डायजेशन करतो, म्हणजे डीएनए ला स्पेसिफिक जागांवर कट करत असतो तो. म्हणून आपल्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस लागतो. इट ऍक्ट्स ऍज अ मोलिक्युलर सीझर्स. डीएनए ला स्पेसिफिक पॉइंट्सवर, रेस्ट्रिक्शन साइट्सवर तो काय करून देतो, आपल्याला कट करून देतो. दुसरं जे एन्झाइम्स आपल्याला लागतं ते आहे डीएनए पॉलिमरेज. हे डीएनए पॉलिमरेज काय करतं, पर्टिक्युलरली हे डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज आपण इथे यूज करतो. जसं आपण पाहिलं होतं ट्रान्सक्रिप्शन शिकताना आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, इथे मात्र उलट आहे. इथे आपण डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज यूज करतो. पॉलिमरेज चेन रिएक्शन साठी, पीसीआर साठी हे जे डीएनए पॉलिमरेज लागतं ते टॅक पॉलिमरेज लागतं. कोणतं पॉलिमरेज लागतं, टॅक पॉलिमरेज. म्हणजे थर्मोफिलस ॲक्वाटिकस नावाचा एक ऑर्गॅनिझम असतो, त्याचं पॉलिमरेज एन्झाइम जे आहे ते आपण यूज करत असतो. हे न्यूक्लिओटाइड्सचं ऍडिशन करत जातं. काय करत जातं, नाव लक्षात ठेवा, टॅक पॉलिमरेज. हे न्यूक्लिओटाइडचं ऍडिशन करत जातं पीसीआर सायकल मध्ये. त्याला पॉलिमरेज चेन रिएक्शन म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ते ऍडिशन करत जातं. तिसरं महत्वाचं एन्झाइम जे आपल्याला लागत असतं ते असतं डीएनए लायगेज. डीएनए तयार झाल्यानंतर त्याचं लायगेशन करण्यासाठी इथे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं नाव आलेलं आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज कडे आपण नंतर जाऊ, आधी लायगेज पाहून घेऊ. आता काय करतं हे लायगेज जनरली, तर डीएनए लायगेज डीएनए मॉलिक्युल्सचं लायगेशन करतं. जे फ्रॅगमेंट्स डीएनएचे तयार झाले त्यांना चिकटवण्याचं, एकमेकांना चिकटवण्याचं काम, लायगेशनचं काम हे डीएनए लायगेज करत असतं. हे डीएनए लायगेज अतिशय महत्वाचं आहे आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मग रिझल्टिंग जो मॉलिक्युल आहे तो डबल स्टँडर्ड बनू शकतो. दुसरी गोष्ट, तो योग्य लेंथचाही काय होऊ शकतो, बनू शकतो. त्यामुळे डीएनए लायगेज हा एन्झाइम लागत असतो. डीएनए लायगेज नंतर आता रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं सांगून देतो. काही जे आपल्याला मॉलिक्युल्स मिळतात, जसे की आता कोरोनाचं पीसीआर नी आपल्याला चेकिंग करावं लागतं, तेव्हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज सारखे एन्झाइम लागतात. ते आरएनए वरनं सिंगल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्युल तयार करून देतात आपल्याला. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं फंक्शन माहिती आहे आपल्याला. तो काय करतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस रिव्हर्स करतो थोडक्यात. आरएनए वरनं डीएनए स्ट्रँड तयार करण्याचं काम करतो. ऍक्च्युअली ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, डीएनए वरनं आरएनए स्ट्रँड बनत असतो, पण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज उलट काम करतो. आरएनए स्ट्रँड वरनं डीएनए स्ट्रँड तयार करून देतो. म्हणून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा एन्झाइम काही ठिकाणी लागत असतो, जिथे आपल्याला क्लोनिंग आणि वगैरे अशा काही गोष्टी लागत असतात. जसं की आता कोरोनावरची लस शोधण्यासाठी जेव्हा त्याचा जिनोम सिंथेसिस पाहायची वेळ आली, तेव्हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आरटीपीसीआर, आपण नाव ऐकलं, कोणती चाचणी केली जायची, आरटीपीसीआर टेस्ट केली जात होती. तुम्ही ऐकलं असेल ना, तुम्हाला सुद्धा सांगितलं असेल की पीसीआर चाचणी करून या, आरटीपीसीआर वगैरे मोठमोठ्या कॉलेजला सांगितली त्यांनी. तर ही आरटीपीसीआर म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिएक्शन असं तिचं नाव होतं. त्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे, कारण करोना व्हायरस हा रेट्रो व्हायरस आहे, त्याच्यामध्ये आरएनए जेनेटिक मटेरियल आहे आणि त्या आरएनएचं डीएनए स्ट्रँडची अनालिसिस केलं जातं, तेव्हा त्याच्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हा एन्झाइम लागत असतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पण लागतो काही ठिकाणी बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स मध्ये. नंतरचं शेवटचं एन्झाइम आहे ते आहे अल्कलाइन फॉस्फेटेज. अल्कलाइन फॉस्फेटेज काय करतो, सेल्फ लायगेशन होऊ देत नाही. म्हणजे डीएनए स्ट्रँड एकदा सेपरेट झालेला असेल, आपल्याला त्याचं कॉपी करण्यासाठी, तर त्याचं सेल्फ लायगेशन म्हणजे स्वतःच तो स्वतःला चिपकून जातो, ते स्वतःच स्वतःला चिपकू देत नाही. किंवा एमआरएनए स्ट्रँड असेल त्याचंही स्वतःचं लायगेशन स्वतःशी होऊ देत नाही. त्यासाठी अल्कलाइन फॉस्फेटेज लागतो. तो काय करत असतो, 5 प्राइम एंड कायम मोकळा ठेवत असतो. काय करतो,
5 प्राईम एंडचा फॉस्फेट ग्रुप सतत रिमूव्ह करतो आणि त्यामुळे सेल्फ लायगेशन काय होतं, होत नाही. या व्यतिरिक्त पण काही महत्वाचे एन्झाईम्स आपल्याला लागत असतात आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये, पण आपल्याला बोर्ड सिलेबस प्रमाणे एवढेच एन्झाईम सांगितलेले आहेत, त्यामुळे आपण यांच्यावरच फोकस करू. बोर्ड काय किंवा सीबीएसई ला सुद्धा एवढेच एन्झाईम्स दिलेले आहेत, त्यामुळे आपण याच्या पलीकडे जास्त कॉम्प्लेक्स प्रोसेस मध्ये जाणार नाही आहोत. त्यानंतरचा दुसरा महत्वाचा जो टूल यूज केला जातो आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये ते आहेत व्हेक्टर्स. मग व्हेक्टर्स मध्ये प्लाझमिड, कॉस्मिड आणि बॅक्टेरियोफाज व्हेक्टर्स यूज केले जातात. पण आता हे प्लाझमिड, कॉस्मिड आणि बॅक्टेरियोफाज व्हेक्टर्स शिकवताना मी सुरुवातीला पहिल्यांदा ते व्हेक्टर्स नंतर घेणार आहे, कारण जेणेकरून तुम्हाला काय त्या व्हेक्टरची लाईफ सायकल पण सांगणं काय होणार आहे, अगत्याचं ठरणार आहे. व्हेक्टर्स पासून आपण पुढचा जो पार्ट आहे की आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये इतर कोणते टूल्स यूज होतात, एन्झाईम्स पर्यंत आपण येऊन थांबलेलो. व्हेक्टर्स पासूनचा पुढचा पार्ट आपण काय करू, नंतर घेऊ, जेणेकरून आपल्याला काय घ्यायचंय, लायटिक लाईफ सायकल पण त्याच्यामध्ये कम्प्लीट करून घ्यायची आहे बॅक्टेरियोफाजची. इथपर्यंत कळलंय का सर्वांना? इझी पार्ट होता. हो सर. सोपा पार्ट होता. मी तसं रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा टाकूनही देतोय आणि नोट्स पण तुम्हाला टाकणार आहे. ओके. ओके सर. रात्री पण जमलं थोडस तर लेक्चर घेऊ आपण, निदान व्हेक्टर्सचा पार्ट संपवून टाकू. ओके. हॅलो. ओके. रात्री एक लेक्चर घेऊ याच आयडी वर आणि याच पासवर्ड वर आणि व्हेक्टर्सचा पार्ट संपवून टाकू. सर रात्री किती नंतर घेणार? 1-2 मिनिट.